नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या महाराजांचं चरित्र चालू आहे, गोंधळकर महाराजांचं. आणि अनेक प्रसंग वेगवेगळे आपण आतापर्यंत ऐकले. आणि शेवटच्या एक दोन भागामध्ये आपण पाहिलं की महाराज निरोपाची तयारी करतात. आणि या भागामध्ये आता पुढचा भाग आपला चालू होतोय. प्रवचन चालू आहे आदल्या दिवशीचं. आणि तोपर्यंत आपण काल त्याचं वर्णन केलेलं होतं. आणि आता पुढचा भाग आपण ऐकूया. तर सरिताबाई, आपण सुरू करावं. लोक अत्यंत उत्सुक आहेत सगळं ऐकायला. आपण सुरू करू शकतो. श्रीराम. काल आपण बघितलं की महाराज गायीच्या गोठ्यामध्ये गायींना भेटायला म्हणून गेले आणि तिथं गोठ्यामध्येच आता मी राहायला येईन असं सांगून तिथे भवानराव आणि अभ्यंकर यांच्या हातात खडावा देऊन परत आले. त्यानंतर गायीच्या गोठ्यातून परत येत असताना एक आप्पा जरंडीकर म्हणून एक इसम होते आणि त्यांनी 3 दिवस उपवास ठेवलेला होता. आणि महाराजांना हे कळालं. त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि म्हणाले, अरे काय हे उपवासाचं वेड, कशासाठी सुरू ठेवलेस तू हे? तो म्हणाला, महाराज, आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी हे करतोय. महाराज त्याला म्हणाले, अरे त्यात काय, एवढंच ना, वाटेल ना मला उद्या बरं. आणि ते अशा शब्दात बोलले की त्याला ते खरंच वाटलं. आणि मग महाराजांनी त्याला बसवून घेतलं, आग्रह करून छान जेवायला वगैरे घातलं आणि मग परत पाठवून दिलं. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 9चा सुमार आहे. रात्रीचे 9 वाजलेत आणि आता महाराज मंदिरात आलेत. त्यांना खरं तर उभा राहायला सुद्धा खूप त्रास होता. दम्याचा त्रास होत होता. श्वास घेतानाही त्रास होत होता. पण अशाही परिस्थितीत आज शेवटचं निरूपण आहे हे त्यांना माहीत असल्यामुळं ते भजनाला उभे राहिले. भजन सुरू झालं, कीर्तन सुरू झालं. महाराज अगदी रंगून गेलेले आहेत. भक्तजनही अतिशय दंगून गेलेले आहेत आणि दशदिशा सुद्धा रंगून गेलेले आहेत. महाराजांचं ते गोड भजन ऐकायला सगळेजण आतुर होते. आणि अशा ह्याच्यामध्ये महाराजांनी निर्वाणीचे अभंग गायला सुरुवात केली. सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले होते. अंतःकरण अगदी गदगदून गेलं होतं. आणि महाराज अभंग गात होते, शरण शरण रघुनाथा, भक्त पालन करी आता, श्रीरामा निरोप द्यावा, देई अखंडित सेवा, ब्रीद राखी रघुराज, हेची सांगतसे गुज, दीनदासाची विनवणी, आज्ञा द्यावी चक्रपाणी. हे रामा, तुला मी शरण येऊन विनवतो आहे, या भक्तजनांना सांभाळ. तुझे भक्तांना रक्षणाचे ब्रीद तू राख. आणि आता मला निरोप दे, मला आज्ञा दे. असा निर्वाणीचा अभंग त्यांनी गायला. आणि त्यानंतर हे भक्तवत्सल महाराज, प्रेमळ दयाळू अंतःकरणाचे, आपल्या भक्तांना विनवणी करतायत. मागच्या एका प्रवचनात आपण बघितलं, त्यांनी भक्तांची क्षमा मागितली की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आणि आज ते परत भक्तांची विनवणी करतायत की आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविण हित समजू नका. मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे. मानू नका सार संसार असार, दृश्य जोजार मानू नका. सोडू नका नाम धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा. दीनदास म्हणे सांगत होते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. अभ्यास वैखरी
सोडू नका. ज्यांचा जन्म नामात झाला, नामासाठी झाला, जे अखंड नामात राहिले, लोकांनी नाम घ्यावं म्हणून झिजत राहिले, ते महाराज शेवटीही नामासाठीच लोकांना विनवित होते. आर्तता, कळकळ, लोकांचं हित साधण्याची तळमळ, हे सर्व त्या आवाजात परिपूर्ण जाणवत होतं, ओतप्रोत भरलेलं होतं. एखादी आई सासरी निघालेल्या मुलीला जसं समजावून सांगते, कसं वागायचं, काय करायचं, ह्या जशा सूचना देते, त्यावेळेला तिच्या मनात असतं की आपली लेक सासरी नीट नांदावी, सुखात राहावी, अशी तिची भावना असते. आणि तशीच आज ही माऊली, जगत माऊली, सद्गुरु माऊली, या मायेच्या सासरी राहणाऱ्या सर्व जीवांना सांगत होती की नाम सोडू नका, नामाचं साधन लहान मानू नका, त्याचं महात्म्य फार थोर आहे, असं त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगितलेलं आहे. भजनाचा रंग चढत चालला होता. श्रींच्या प्रेमळ नजरेनं, आर्त स्वरांनी सर्वांच्या हृदयालाच हात घातलेला होता. सर्वांच्या डोळ्यांना अश्रू लागलेले होते. निश्चल झाल्यासारखे सर्वजण बसून राहिले होते, ऐकत होते. भजनाचा शेवट करायला सुरुवात झाली. सरस्वतीच्या वीणेतून भैरवीचे स्वर उमटायला लागले. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. अजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला, आत्मसुखा माझी डोला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिका, राम नाम स्वामी शिका, राम नाम स्वामी शिका. भजनाचा शेवट आला, राम नाम एक बोला, एक वेळा राम बोला. श्रीराम. आयुष्याचा प्रत्येक क्षण रामनामाची थोरवी गाण्यात गेला. त्या नामाच्या प्रेमाची आता ही पराकाष्ठाच झालेली होती. नामासाठी नामात जन्म घेतला, त्या नामातच वास केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, हे वर्णन त्यांनी अतिशय सार्थपणे जगून दाखवलेलं आहे. आणि आताही सर्वांनी राम नामी शिक्का हृदयी उमटवावा, असेच ते आर्ततेने सांगत आहेत. भजनाचा शेवट आला. रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. श्रीरामाची आरती झाली. थकलेले महाराज सिंहासनावर येऊन बसले. एक एक मंडळी त्यांच्या दर्शनाला यायला लागली. त्यामध्ये एक बाई होत्या.
डोळ्यात अश्रू भरून आलेले. मुद्रेवरती महाराज जाणार याची अंतःकरणातली कालवा कालव अतिशय स्पष्टपणे दिसत होती. ती महाराजांजवळ आल्यावर महाराज म्हणाले, का ग माय, असं का? ती म्हणाली, महाराज, आपण आम्हाला सोडून जाणार आहात हे आता कळालंय मला. त्यावर महाराज म्हणाले, माय, देव ठेवील तसे समाधानात राहावे आणि बोलावणं येताच आनंदाने जावे. त्यानंतर सर्व भक्त मंडळी, जनमंडळी आपापल्या घरी गेलेली आहेत. महाराज रामासमोर आले, नमस्कार केला आणि सर्वांना म्हणाले, आता थोडीशी झोप घ्यावी. असं म्हणून महाराज खोलीत आले. महाराजांच्या बरोबर वामनराव, आणखी अजून एक 2-3 जण होते. त्यात एक अम्मा म्हणून पण होती. असे 4-5 जण तिथं हजर होते. आणि मग महाराज खोलीमध्ये गेले. थोडा वेळ लवंडले. पहाटे 4च्या सुमारास त्यांना जाग आली. श्रीराम श्रीराम असं म्हणून ते परत सिद्धासनात बसले आणि समाधीमध्ये शिरले. 4:15च्या सुमारास त्यांची समाधी उतरली आणि ते वामनरावांना म्हणाले, वामनराव, आपण आता अन्निका आवरून घेऊया. आवरून झालं. सर्वांचं आवरून झाल्यानंतर श्रीरामासमोर महाराज आता उभे राहिलेत. अतिशय प्रेमाने महाराजांनी रामाकडे पाहिलं आहे. सगुण भक्तीचा प्रेमाचा हा परमोच्च क्षण होता. अतिशय प्रेमाने महाराजांनी अंतःकरणात रामाला सामावून घेतलंय, साठवून घेतलेलं आहे आणि साष्टांग दंडवत घालून म्हणाले, माझ्या माणसांना सांभाळ. श्रीरामानंही महाराजांना डोळ्यात पूर्ण साठवून घेतलं. श्रीरामासमोरून महाराज खोलीत आले. पलंगावर आसनावर आसनस्थ झाले. आत येताच वामनरावांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांच्या डोक्यावर आपला उजवा हात महाराजांनी ठेवला आणि अतिशय प्रेमानं त्यांच्याकडे पाहून महाराज म्हणाले, जेथे नाम तेथे माझा प्राण, सांभाळावी ही खूण. त्यानंतर तिथे उपस्थित असलेली सर्व मंडळी महाराजांना नमस्कार करायला आली. श्री महाराज त्यांच्या डोक्यावर हात ठेवत होते. त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते, पण बोलत मात्र काही नव्हते. डोळे झाकून घेतले. अमृत घटका सुरू झाली. श्रींचा श्वास जोर जोरात व्हायला लागला. वामनरावांनी भाऊसाहेबांना निरोप पाठवला आणि डॉक्टर जोशी यांना बोलवून घेतलं. पण ते दोघेही यायच्या आधीच अमृत वेलावरती महाराजांनी आपला प्राण पंचतत्वात विलीन केला. कोणाला काहीच समजत नव्हतं. सगळे बावरून गेलेले होते. अंतःकरणात सगळ्यांना भरून आलेलं होतं. आणि काही कालांनी तिथे डॉक्टर आले. म्हणाले, काही उरलं नाही आता. थोड्या वेळाने भाऊसाहेब आले. आत येताच त्यांनी बघितलं की वामनरावांनी महाराजांना कुशीत घेतलेलं होतं आणि डोळ्यातून अश्रू झरत होते. असा हा गोंदवल्याचा नवे नवे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला अध्यात्म सूर्य
आज उदयापूर्वीच मावळला होता का? आणि मनात आलं की नाही रे मना, नाही. सूर्याला उदय अस्त नसतोच मुळी. आणि महाराज म्हणजे तर साक्षात ओंकार आहेत, ज्ञानसूर्य आहेत. तो कधीही मावळत नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात ओंकार रूपी नामाने ते आहेत. आत्मज्ञानाच्या तेजाने ते उजळत आहेत. आत्मज्ञानाचे तेज ल्यालेले अनेक ज्ञानसूर्य त्यांनी उदयाला आणलेले आहेत. देह जरी पंचतत्वात विलीन झाला तरी ते ब्रह्मचैतन्य आहे. जसे ब्रह्माला एकोहम बहुश्याम असे स्फुरण झाले, त्यातून अनंत रूपे निर्माण झाली, तसे हे चैतन्य नवनिर्मितीच सतत करत असते. आणि ह्या ब्रह्मचैतन्याला सुद्धा एकोहम बहुश्याम असे स्फुरण झाले आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना सद्गुरुपदी नेऊन नवनिर्मितीच केलेली होती. अशा या चैतन्याला आदी नाही, अंत नाही. ते आहे, आहे आणि आहेच. तसेच श्री महाराजही आहेत, आहेत आणि आहेतच. अनंत रूपात तेच प्रकट होत असतात, व्यक्त होत असतात. कोणत्याही रूपाने आपल्याला ते कधी दर्शन देतात, तर कधी अशरीरी वाणीने आपल्याशी संवाद सुद्धा साधतात. कारण हे चैतन्य आहे, ते कुठेही प्रकट होऊ शकतं. असं हे चैतन्याचं कार्य अखंड चालूच आहे, चालू राहणार आहे. कारण हा प्रवास अनंताचा आहे. म्हणून हे मना, ओंकार स्वरूप परब्रह्माला नामात पहा, असा अंतर्नाद आतमध्ये उमटत होता. पहाटे 5:55 महाराजांनी महासमाधी घेतली. ज्ञानोबा बाहुली समाधीस्थ होताना जशी निवृत्तीनाथांची अवस्था झाली, तशीच अवस्था आज पहाट राणीची झालेली दिसत होती. गुलाबाची फुलं घेऊन बालकाच्या जन्माच्या स्वागताला दर्शनाला आलेली पहाट राणी आज सांदण अश्रू ढाळीत तुळशीपत्र वाहून नमस्कार करायला आली होती. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम असं म्हणत ती त्या ओंकार रूपी बालकाला विश्वाच्या माहेरी त्या परब्रह्माच्या ठाई परत नेण्यासाठी आपल्या मांडीवर घेऊन निघाली. चांदण्याचा पदर त्याच्यावरती घातला आणि ती शांतपणे निघून गेली. चैतन्याचं ब्रह्मरूप पाहायला मिळेल का? त्या चैतन्याचा नाद, तो ओंकाराचा नाद पाहायला मिळेल का? ती अमृतवाणी ऐकायला मिळेल का? सर्वांच्या मनात असेच भाव होते. प्राण पंचतत्वात विलीन झाले तरी श्री महाराजांच्या मुखावर तेज होते, मुद्रा शांत होती. मृत्यूचे चिन्ह कुठेच दिसत नव्हतं. त्यामुळे असं वाटत होतं की महाराज समाधीत आहेत, पटकन आता जागे होतील, आपल्याशी बोलतील, आपल्या समोर उभे राहतील. पण नाही. त्यानंतर
ब्रह्मानंद महाराजांना तार गेली आणि श्री महाराज एवढं ऐकताच ते मटकन खाली बसले आणि म्हणाले, महाराज हे चालते बोलते ब्रह्म होते. 2 रुपयाचे तिकीट काढले की डोळ्यांनी पाहायला मिळत होते. आता ते कुठून मिळणार? अतिशय व्याकुळ अवस्था त्यांची झाली होती. त्यानंतर 3 दिवस ब्रह्मानंद महाराज कुठेतरी गुप्त झाले होते. इकडे सगळेजण त्यांची वाट बघत होते. आई साहेबांची तर अतिशय व्याकुळ अवस्था झाली होती. वर्णनच करता येत नाही त्याचं. आणि ब्रह्मानंद महाराजांना पंढरपुरात असताना महाराजांनी पुढील सर्व व्यवस्था सांगून ठेवलेली होती. काय करायचं, कसं करायचं हे सर्व त्यांना माहिती होतं. म्हणून सगळेजण त्यांची वाट बघत होते. परंतु 3 दिवस झाले तरी ब्रह्मानंद महाराज आले नाहीत. त्यामुळे महाराजांचे भाऊसाहेब वामनराव यांनी सगळ्यांनी अग्निदाह संस्कार उरकून घेतला. त्यानंतर ब्रह्मानंद महाराज आले आणि ज्या गायीच्या गोठ्यात श्रींनी आपल्या खडावा दिल्या होत्या तेथे समाधी मंदिर स्थापन केले. श्री ब्रह्मानंद महाराजांनी संपूर्ण व्यवस्था लावून दिली. मंदिरामध्ये कसा उपक्रम चालेल वगैरे सगळ्यांना समजावून सांगितलं आणि आता त्याप्रमाणेच सर्व दिनक्रम चाललेला आपण पाहत असतो. अशीच पहाटेची वेळ काकड आरती सुरू आहे आणि प्रसन्न अशी पहाट राणी मंदिरात स्मितहास्य करीत उभी आहे आणि भक्तांना जणू ती सांगत आहे, अरे वेड्यांनो, श्री महाराज म्हणतात ना, ओंकार ओंकार तो मीच आहे. म्हणजेच श्री महाराज हेच नाम आहेत. नाम आणि महाराज वेगळे होऊच शकत नाहीत. जेथे नाम तेथे मी आहेच हे तर त्यांनी सांगितलं आहेच ना. पहाटेच्या वेळेला ब्राह्म मुहूर्तावर सर्व साधू संत ऋषी मुनी नाम घेत असतात आणि अशा या नामाच्या सान्निध्यात मी सतत असते. त्यामुळे श्री महाराज हे माझ्या बरोबर असतात. मी त्यांना नामात पाहते. तसेच तुम्ही सुद्धा नामामध्ये राहा, नामामध्ये महाराजांना पहा आणि आपली चित्तवृत्ती प्रसन्न ठेवा. समाधानाची प्राप्ती करून घ्या आणि अशा ह्या नामाच्या शब्दांनी आज सर्वांना गाढ आलिंगन दिलेलं होतं. आणि पुढे अंतरातून तेजस्वी शब्द आले. या नामाचं चरित्र पूर्ण होणारच नाही, कारण ते अखंड अव्याहत चालूच राहणार आहे. रूप येतील, रूप जातील, परंतु नाम हे शाश्वत सत्य आहे, चिरकाल टिकणारं आहे. म्हणून जेथे नाम तेथे माझा प्राण, ही सांभाळावी खूण. काकड आरती आता संपन्न झालेली आहे आणि काकड आरती नंतर महाराजांच्या समोर भजन चालू असतात. भक्त आर्त स्वरात आळवणी करत असतात आणि कानावर शब्द येतात, स्वामी माझा पाहिला या माण गंगा तीरी, सद्गुरु तो देखिला या माण गंगा तीरी. श्री आनंद सागर महाराजांचे हे भावपूर्ण शब्द तिथं प्रकट होत होते. त्यानंतर पुढे काही शब्द येत होते, ऐसे करी
सद्गुरु आई आपुले स्मरण बसो हृदयी, आपुले स्मरण बसो हृदयी. श्री ब्रह्मानंद महाराजांचे भजन, त्यांच्या रचना चालू होत्या. अशा भजन रूपातून त्यांच्यावरचे प्रेम भाव, त्यांच्यावरचा जिव्हाळा, आत्मीयता प्रकट करणाऱ्या शब्दातून, प्रेम भावातून महाराजांचे अनंत शिष्य त्या ठिकाणी उभे असतात. आणि हे असं सगळं भावपूर्ण वातावरण बघायला, महाराजांच्या वरती फुलांची उधळण करायला आसमंतातून सर्व संत महंत, ऋषी मुनी आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आलेले असतात. आणि अशा महाराजांवरती अनंत श्रद्धा ठेवून त्यांच्याशी जे जे शिष्य एकरूप झालेले आहेत, जे जे ज्ञानसूर्य म्हणून आता उदयाला आलेले आहेत, तेजांनी उजळत आहेत, त्या तेजस्वी किरणांच्या प्रकाशात आपणही थोडं उजळून निघूया. त्या ब्रह्मचैतन्याचा हा अखंड चालणारा अनंताचा प्रवास आपण पाहूया. तो पुढच्या भागात. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.